शेतकरी भावा बहिणींनो, सुलतानी संकटासोबतच आसमानी संकट आपली पाठ सोडायला तयार नाहीये। अगदी एप्रिल 25 ते मे 25 मध्ये सुद्धा झालेली अतिवृष्टी आणि गारपीट, त्यानंतर जून ते ऑगस्ट 25 च्या दरम्यान सुद्धा झालेली अतिवृष्टी असेल, किंवा आता नुकतीच 14 तारखेच्या सकाळी झालेली ढगफुटी सदृश्य पावसाची परिस्थिती असेल, अतिवृष्टीची परिस्थिती असेल, यामधून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरीच्या जमिनीचं नुकसान तर झालेलंच आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी, नदी नाले आणि वड्याकाठच्या जमिनी तर पूर्णपणे खचलेल्या आहेत, परंतु शेतकरी सुद्धा मनाने आणि यांनी खचलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती किसान सभा या 14 तारखेच्या अतिवृष्टीनंतर ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली त्या भागामध्ये जाऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आणि झालेल्या नुकसानीचं पाहणीचं काम करून या सरकारला त्याच्या दुसऱ्याच दिवशी निदर्शनाच्या माध्यमातून या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देण्याचं काम किसान सभेने नक्कीच केलेलं आहे। तेवढ्यावर किसान सभा थांबली नाही, तर केलेल्या पाहणी आणि पंचनाम्याच्या आधारावरती त्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी जाऊन भेटून चर्चा करण्याचं काम किसान सभेने केलेलं आहे। आज किसान सभेचं शिष्टमंडळ परळीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहे, सविस्तर निवेदन त्यांना दिलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती मागणी सरकारला या अधिकाऱ्यांच्या मार्फत केलेली आहे की जी झालेली नुकसान भरपाई, झालेलं नुकसान आहे, याचं संबंध पंचनामे, हे खरडून गेलेल्या जमिनीचे, या नदी नाल्याकाठच्या बुजलेल्या विहिरीचे पंचनामे सुद्धा तुम्ही करा। आणि हे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की ज्यामुळं आमची खचून गेलेली जमीन जर आम्ही पंचनामे केलं तर पोट खराबामध्ये त्याची नोंद होणार नाही, याची दक्षता सुद्धा माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे निर्देश संबंध महसूलच्या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे। दुसऱ्या बाजूला या अतिवृष्टीमुळं जो वाड्या वस्त्या आणि तांड्यावरचा संपर्क तुटलेला आहे, विजेचे खांब कोसळलेले आहेत, जे काही पाझर तलाव आहेत, साठवण तलाव आहेत, याच्यावर सुद्धा धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विभागाला पत्र देऊन हे दुरुस्त करण्यासंदर्भातचा पण निर्णय आज उपजिल्हाधिकाऱ्याने घेऊन त्यांना संबंधितांना पत्र पण काढलेली आहे। एका बाजूला प्रशासनाच्या पातळीवरती किसान सभा पाठपुरावा करून काही निर्णय नक्की करते, काही भूमिका नक्की घेते, परंतु दुसऱ्या बाजूला कालच महाराष्ट्राच्या शासनाने जो काही निर्णय निर्गमित केलेला आहे की जून 2025 ते ऑगस्टच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी संदर्भामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड आणि परभणीसाठीचा जो शासन निर्णय काढलेला आहे, यामध्ये मदतीची घोषणा शासनाने केलेली आहे। परंतु बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आत्ताही ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान बीड जिल्ह्याचं झालेलं आहे, या धर्तीवरती बीड जिल्ह्याला सुद्धा ते काढणं गरजेचं असताना सुद्धा मोठ्या मंडळामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची घोषणा आणि निर्णय या शासनानं अद्यापही निर्गमित केलेले नाही आहेत। जे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत ते सुद्धा जानेवारी 2024च्या धर्तीवरती होणं गरजेचं होतं, परंतु विद्यमान सरकारने जो काही जून 2025 मध्ये शासन निर्गमित केलेला आहे आणि ज्यामध्ये जानेवारी 24चा निर्णय गैर लागू करून जून 2025चा निर्णय जो लागू केलेला आहे, यामध्ये मर्यादाही कमी केलेली आहे। 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर आणलेली आहे, 32,000वरून 8,500 वरती आणलेली आहे आणि ही आत्ताची जी मदत आलेली आहे, ही मदत 8,500च्या निकषाप्रमाणे या 2 जिल्ह्यासाठी लागू केलेली आहे। परंतु आजच्या निवेदनामध्ये किसान सभेनं जाणीवपूर्वक ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे की या जून 2025च्या निर्णयापेक्षा जानेवारी 2024च्या निर्णयानुसार 3 हेक्टर पर्यंत आणि हेक्टरी 50,000 रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई या धर्तीवरती शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आज किसान सभेनं लावून धरलेली आहे। या बाबतीमध्ये जर शासन जर सकारात्मक नसेल, सरकार जर या झालेल्या नुकसानाची योग्य मोबदला देण्याच्या तयारीत नसेल, जो तुटपुंजा मोबदला आहे, जो पेरणीसाठी लागणारा खत आणि बी बियाण्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि सरकार ज्या 8,500च्या धर्तीवरती मदत करत आहे, ही तुटपुंजी मदत परवडणारी नाही आहे। या धर्तीवरती पुन्हा एकदा किसान सभेनं आज जोरकसपणे हेक्टरी 50,000 रुपयाच्या धर्तीवरती मदत तुम्ही केली पाहिजे आणि सरसगट ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांनाही मदत तुम्ही केली पाहिजे।
अशा प्रकारची मागणी किसान सभेनं केलेली आहे। ही मागणी जर सरकारनं लक्षात घेतली नाही तर या सर्व शेतकऱ्यांना एकजूट करून एक मोठं आंदोलन उभा करण्याच्या तयारीमध्ये किसान सभा आहे। त्याला नक्कीच आपण सर्व शेतकरी याच्यामध्ये सहभागी असाल अशी अपेक्षा किसान सभा व्यक्त करते आहे आणि थांबते आहे। धन्यवाद।